ऍक्च्युली कसं आहे ना की मी कुठेही सुपारी घेतल्याशिवाय जात नाही. सो मला कसं आहे की नितीन सर आणि अपर्णा मॅमनी सांगितलं की आम्ही तुला एवढे एवढे पैसे देणार आहोत आणि आमच्या लीड ऍक्टर्सना इंट्रोड्यूस करायचंय. आता मला माहिती नव्हतं की काळ्या खुर्च्यांना फक्त व्हाईट शर्ट घातले. सो जमते काही. कसं वाटतंय ते बोलू शकता तुम्ही, असं काही मजा येते ना? नाही येणारच, कारण काय ह्या फिल्ममुळे तुमच्याबद्दल बोललं जाणार आहे, चर्चा होणार आहे. त्यात बोलणार कोण आहे? मी, द अमृता खानविलकर. आणि कसं आहे की जनरली एखादी इथली असावी, खूप छान मुलगी, एक जनरली रस्त्यावर चालणारी मुलगी तसं तुम्हाला नोटीस करणार नाही. पण आता ह्या फिल्ममुळे, नितीन सरांमुळे, अपर्णा मॅममुळे मला दखल घ्यावी लागते तुमची. सो नाही म्हणजे काहीच नाही. नाही, अमेयाचा व्हॉइस ओव्हर आला एक मला. एक मिनिट. हा की या दोघांचं मला माहित नाही, पण माझ्या फेसबुक वॉलवरती जवळपास मुलींचा खच पडलाय, लव्ह यू, मिस यू मेसेजेसचा. सो मी अगदीच मला समजू शकते. पण काय आहे ना की ह्या सगळ्या मुलींनी तुझा दिल दोस्ती दुनियादारी मला परफॉर्मन्स पाहिलेला आहे. अय्या मधला परफॉर्मन्स नाही पाहिला. कारण याच मुली अय्याच्या परफॉर्मन्सच्या क्रेडिटवर तुला भैया सुद्धा म्हणणार. एनिवे काय झालं की यु नो मी मनातलं बोलण्यापेक्षा आय थिंक मी आय शुड स्क्रिप्ट टू द स्क्रिप्ट. मला आरोहाबद्दल काहीतरी सांगायचंय. एकदा ना आम्ही असं कुठेतरी पार्टीत भेटलो आणि एक जनरल एक स्ट्रगलर असा करत आला. आणि बरं आरोहाची जी मॉम आहे ती माझी टीचर आहे, स्कूल टीचर आहे. आणि मला स्कूलमध्ये एका फंक्शनसाठी बोलवलं गेलेलं. सो आरोह येतो असा आणि अचानक माझ्या समोर आल्या, त्याच्या चेहऱ्यावर एक ॲटिट्यूड येतो. मला म्हणतो हाय मी आरोह. हाय हाय मी वेलणकर मॅम त्यांचा मुलगा. तर मग एक स्कूल टीचर म्हणून म्हटलं ओ नाही तुला ते स्कूल फंक्शनला बोलवलंय ना? म्हटलं हो, मला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलंय. नाही मला बोलवलेलं पण मी काही जाणार नाही. असा कुठला सेलिब्रिटी किंवा कुठला स्ट्रगलर येऊन एका सेलिब्रिटीला सांगतो की मला बोलवलंय पण मी काही जाणार नाही? असे किती, म्हणजे अशा खूप हिरोईन्स आहेत ज्या म्हणतात की ए तुझा हा चित्रपट मला ऑफर झालेला पण मी काही केला नाही. सो आरोह हे जे काही स्ट्रगलर ॲटिट्यूड आहे ना, हा की आता फॉर एक्झाम्पल मला सांगा, आता मी अंकुश चौधरीला जाऊन ए आणखी मला ना ह्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं पण मी काही जात नाही असं बोलू का? सो ते थोडं ठीक आहे म्हणजे आता तुझं घंटामुळे जे काही होईल ते होईलच, पण जस्ट बी केअरफुल. आणि हा माझा एक पर्सनली घडलेला किस्सा आहे, सो मला अगदीच सांगायचं होतं. एनिवे मी खूप मनातलं बोलते. तुझ्या मला वाटतं तुझे बोललीस त्याच्यातच त्याचं उत्तर आहे की मी स्ट्रगल करतो, त्यामुळे मी शिकतोय तर असं आहे. आणि मला नितीन सरांनी सांगितलं की काय की त्यांना जरासं एक इंट्रोडक्शन आणि यु नो अमृता तुझ्या बरोबर समजा त्यांना फिल्म्स ऑफर झाल्या किंवा तू केलेल्या फिल्म समजा ह्या तिघांनी केल्या असत्या तर काय वाटतं तुला, यु नो काय नावं असती? तर समजा सक्षम कुलकर्णी आणि द अमृता खानविलकर. जाडेमाडे 3, कट्यार ढेरीत घुसेना. आरोह आणि द अमृता खानविलकर. फूक नाही फुकणीच्या अतरंगी रे. गुड बाय जिंदगी, परत भेटू नकोस, येऊ नकोस. अमेय वाघ आणि बाजी हरलाच पण हरलो. फक्त बडबड म्हणा. नट सॉरी नॉटी रंग. पण आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल की या माझ्या सगळ्या चित्रपटांमध्ये तुम्ही भाग घेतला नाही, तुम्ही ऍक्टर्स नव्हता. कारण काय ना मला तुमचं पुढेही जरा अवघडच वाटतं. कसं आहे की आता तुम्ही स्ट्रगल करणार. आता घंटा हा बिकॉज नितीन सरांचा आहे, अपर्णा मॅमचा आहे, हा हिट तर होणारच आहे. सो तुम्ही स्ट्रगल करणार, कामं मिळवण्याचा प्रयत्न करणार किंवा स्टार होण्याची स्वप्न पाहणार. आणि मग स्टार झाल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला असं वाटतं की अमृताच्या ऑपोजिट आम्हाला कोणीतरी कास्ट करणार नाही. पण तुमची स्वप्न आहेत, स्वप्न काहीही असू शकतात, कितीही मोठी असू शकतात, हो की नाही? सो समजा तुम्हाला कोणीतरी कास्ट केलं तर हो तर म्हणायला पाहिजे ना मी. कारण काय आहे, माझ्याकडे फक्त
अभिनय लागतो असं नाही, डान्स सुद्धा लागतो. सक्षम जरा ताट बस, जरा उभा राहशील, घंटा वाजतेच आहे. नको राहू दे, बस. नाही, कारण डान्स आणि सक्षम आणि ढेरी आणि पोट त्याच्यानंतर आरोह म्हणजे ऍटिट्यूड आहे चुकीचा, ऍटिट्यूड आहे चुकीचा, फिजिक आहे, विरघळलेल्या मिश्या आहेत वगैरे. डान्स आणि मी आणि तू नॉट एट ऑल, मला काही वाटत नाही. आणि आम्ही म्हणजे आता तू जरा उंच झालायस, पण यु नो कसं की मी जरा जास्त हिल्स घातले वगैरे लागशील, मग तू उचलणार कसं आणि मग टुअल कसं करणार, यु नो. सो पण राहू दे. पण माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. खूप छान होऊ दे हा तुमची ही फिल्म. आणि आता जेवढी तुम्हाला लोक ओळखत नाहीये त्यामुळे जास्त लोक ओळखू दे. सो मनापासून शुभेच्छा. माझा चेक रेडी आहे ना? थँक्यू अमृता. नमस्कार, मी अमृता खानविलकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.